आणखी एक मोठी बातमी आहे। कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये बोगस मतदारांचा मुद्दा ऐरणीवर आलाय। अंबप गावामध्ये 718 मतदार बोगस असल्याचा आरोप होतोय, तर माजी सरपंच बाळासाहेब पाटील यांनी तसा आरोप केलाय। सत्ताधारी गटाने बोगस नावं समाविष्ट केल्याचा दावा त्यांनी केलाय। मतदार यादीतून बोगस नावं वगळण्याची मागणी सुद्धा केली जाते। येत्या काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक आहे, मतदारांची नोंदणी केली जाते आणि अशामध्येच आता कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये बोगस मतदारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। अंबप गावात 718 मतदार हे बोगस असल्याचा आरोप होऊ लागलाय, तर माजी सरपंच बाळासाहेब पाटील यांनी तसा आरोप केला आहे। सत्ताधारी गटाने बोगस नावं समाविष्ट केल्याचा आरोप करण्यात आला आणि ही नावं बोगस नावं वगळावी मतदार यादीतून अशी मागणीही केली जाते। स्थानिक राजकारणात निवडून येण्यासाठी जर अशा प्रकारे बोगस मतदान जर अंबपमधल्या छोट्या गावात नोंद होत असेल, तर पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण देशात अशा प्रकारचे बोगस मतदान किती आहे याचा निवडणूक आयोगानं विचार केला पाहिजे आणि त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे।